जय शिवराय, जय शंभूराजे. शिवशंभू शौर्यगाथा हे महानाट्य आपण अनेकदा समोरून पाहिलं असेल, परंतु आज हे महानाट्याची संपूर्ण मांडणी कशी असते ते आज आपण पाहणार आहोत. साधारण अशी बैठक व्यवस्था असते. सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांसाठी ही आसन व्यवस्था केलेली आहे. त्यानंतर मागे प्रेक्षकांसाठी ही बैठक व्यवस्था आहे. त्यानंतरच आता आपण रंगमंच पाहूयात. रंगमंचाच्या दोन्ही बाजूस हे जमिनीवर लावलेले हे बुरुज आहेत. या बुरुजांवर देखील महानाट्याचे अनेक प्रसंगांचं सादरीकरण या ठिकाणी होतं. तसेच तर उजव्या बाजूला या ठिकाणाहून घोडे, उंट, बैलगाड्या यांच्या देखील एंट्रीज होतात व तसेच तर डाव्या बाजूला दुसरा पडदा जो आहे या ठिकाणाहून त्यांच्या एक्झिट होतात. बऱ्यापैकी प्रसंग महानाट्याचे हे या भागामध्ये होतात. म्हणूनच आम्ही नेहमी म्हणतो की ही जी खालची मोकळी जागा आहे हा देखील आमचा एक रंगमंचाचाच एक भाग आहे. हा आमचा प्रमुख रंगमंच आहे. तसेच तुम्ही दोन्ही बाजूला पाहिलं तर या बुरुजांवर जाण्यासाठी सगळ्या या पायऱ्या लावलेल्या आहेत. तसेच आई अंबाबाईची मूर्ती या ठिकाणी आहे. याच अंबाबाईचा आशीर्वाद घेऊन महानाट्याची सुरुवात ही दररोज होते. व तसेच तुम्ही वरती पाहिलं तर वरती शामियानाचा भाग आहे. आपण वरती जाऊन हा शामियाना पाहूयात. या शामियानावर जायला या अशा पायऱ्या बनवून घेतलेल्या आहेत. त्यामुळे याचं सगळ्याचं बांधकाम, त्याची मजबूती याकडे विशेष ध्यान देण्यात आलं आहे.